दोड्डेरीच्या लढाईत दैदिप्यमान यश मिळवून आणि हिम्मत खान सारख्या घातक शत्रूचा खात्मा करून संताजी आता जिंजीजवळ पोहोचले। पण तोपर्यंत दुर्दैवानं जिंजीचं वातावरण अत्यंत कलुषित झालं होतं। औरंगजेबही आपल्या कुटील नीती वापरून आपल्याला आतून मिळालेल्या सरदारांच्या वतीनं म्हणजे नागोजी माने आणि अमृत निंबाळकरांच्या वतीनं जिंजीचं वातावरण कलुषित करण्यात यशस्वी झाला होता। भ्रष्ट कारभारी तर संताजींच्या विरोधात अगोदरपासून होतेच। संताजींची बाजू घेणारा एकमेव माणूस होता तो चिटणीस खंडो बल्लाळ। त्याला सोडलं तर आता जिंजी दरबारातले सगळेच संताजींना घाबरू लागले होते, संताजींच्या विरुद्ध गेले होते। भ्रष्ट कारभारी दोड्डेरीच्या दैदिप्यमान यशानंतर संताजींचं कौतुक करण्याऐवजी त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे कान भरत होते। संताजींचा इरादा राजाराम महाराजांना गादीवरून खाली खेचून स्वतः तख्तावर बसण्याचा आहे असं महाराजांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले होते। संताजींचं लष्करी सामर्थ्य आता फारच वाढलेलं होतं। त्यांच्या हाताखाली उमदा घोडेस्वारांची 25,000ची फौज होती आणि ती सगळी फौज छत्रपती राजाराम महाराजांऐवजी संताजींचाच आदेश मानायची। संताजींशी ती एकनिष्ठ फौज होती। त्याशिवाय संताजींना बहिर्जी घोरपडे सारखा महापराक्रमी भाऊ होता। सतत संताजींच्या पाठीमागं सावलीसारखा असणारा विठोजी चव्हाणांसारखा खतरनाक मामे भाऊही होता। छत्रपती राजाराम महाराजांना आता संताजी घोरपडे म्हणजे आपला सगळ्यात मोठा शत्रू वाटू लागला होता। मित्रांनो, जर त्यावेळी संताजींनी खरोखर मनातच आणलं असतं तर जिंजीच्या तख्तावर बसणं त्यांच्यासाठी काही फार अवघड गोष्ट नव्हती। पण ते स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक होते, ते स्वप्नातही तसा विचार करू शकत नव्हते। सरदार नागोजी माने आणि अमृतराव निंबाळकर यांनी धनसिंग जाधवरावांशी चांगलीच जवळीक साधली होती। धनसिंग जाधवरावांचं मतपरिवर्तन हळूहळू करण्यात ते यशस्वी झाले होते। संताजींचे एकेकाळचे जिवलग मित्र धनसिंग जाधवराव आता त्यांचे कट्टर शत्रू बनले होते। औरंगजेबाच्या चाली कमालीच्या यशस्वी झाल्या होत्या। आलमगीर औरंगजेबानं यावेळी संताजींच्या डोक्यावर लाखो रुपयांचं इनाम ठेवलेलं होतं आणि जिंजीतली सगळी हवाच आता संताजींच्या विरुद्ध वाहत होती। जेव्हा संताजी जिंजीच्या दरबारात मे 1696च्या महिन्यात मुजऱ्याला दाखल झाले तेव्हा तर फारच विपरीत घडले। वास्तविकतः औरंगजेब बादशहा आपल्या मार खाऊन पळणाऱ्या सरदारांचं नीतिधैर्य वाढावं म्हणून त्यांचा जंगी सत्कार करत होता आणि इथं मराठेशाहीचं दुर्दैव असं होतं की जे संताजी 70,000ची सशक्त मुघली फौज धुळीला मिळून आले होते, हिम्मत खान सारख्या खतरनाक शत्रूचा त्यांनी खात्मा केला होता। स्वराज्यासाठी मुघलांची कित्येक ठाणी लुटून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केली होती। त्यांच्यावर गद्दारीचे आरोप केले जात होते, त्यांच्या निष्ठेवर शंका व्यक्त केली जात होती। याउलट गद्दार आणि सतत बाजू पलटी करणाऱ्या अमृतराव निंबाळकर, नागोजी मानेंसारख्या स्वार्थी सरदारांसाठी जिंजी दरबारात रेशमी पायघड्या अंतरल्या जात होत्या। जिंजीच्या त्या दरबारात सगळ्यांनीच संताजींना धारेवर धरलं। छत्रपती राजाराम महाराजांच्या मुजऱ्याला जिंजी दरबारात आलेल्या संताजींना डिवचून भडकवायचा इरादा होता आणि मग त्यांना कैद करण्याचा इरादा होता। जेव्हा संताजी दरबारात आले आणि त्यांनी राजाराम महाराजांना मुजरा केला तेव्हा सगळ्यांनीच त्यांना धारेवर धरलं। त्यांच्या स्वामी निष्ठेवरच शंका घेतली गेली, त्यांच्या प्रत्येक कृतीकडे संशयानं पाहिलं गेलं। लुटीच्या पैशांची अफरातफर केल्याचे घाणेरडे आरोपही त्यांच्यावर भ्रष्टाचारी कारभारी करत होते। तसं पाहिलं तर संताजींसारख्या पराक्रमी इमानदार एकनिष्ठ सरदाराच्या पायाशीही उभं राहण्याची लायकी ह्या भ्रष्ट कारभाऱ्यांची नव्हती आणि हे कारभारी आता छत्रपतींसमोर तोंड वर करून संताजींना बोल लावत होते। आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे धनसिंग जाधवरावांसारखे कधी काळचे जिवलग मित्रही आता या कारभारी मंडळींच्या गोड बोलण्यात गुरपटून नागोजी माने आणि अमृतराव निंबाळकरांसारख्या विषारी सरदारांच्या नादी लागून भरकटलेले होते। धनसिंग जाधवरावही आता संताजींकडे खाऊ की गिळू ह्या नजरेनं बघत होते। संताजी मात्र आपल्या रागावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करत होते। स्तब्ध झालेले संताजी धगधगत राजाराम महाराजांकडे न्यायाच्या अपेक्षेनं बघत होते। पण महाराष्ट्राचं महादुर्दैव, मराठेशाहीचं दुर्दैव घात छत्रपती राजाराम महाराजांनीही शिवरायांसारखी आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखी दूरदृष्टी, निरक्षीर विवेक बुद्धी त्यावेळी दाखवली नाही आणि स्वतः छत्रपती राजाराम महाराजांनी संताजींसारख्या एकनिष्ठ व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे, आम्हाला तख्तावरून खाली खेचण्याचे मनसुबी ठेवण्याचे म्हणजे अर्थात राजद्रोहाचे गंभीर आरोप केले। आणि आता मात्र इमानदार स्वाभिमानी सेवकाचा ज्वालामुखी उसळला, रौद्र संतापला। त्यानं भर दरबारातच सगळ्यांना ठणकावलं। सगळ्या कारभाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली, सगळ्यांच्या कारस्थानाची पुराणच सांगितली। यावेळी संतापलेल्या संताजींनी खुद्द छत्रपती राजाराम महाराजांचीही कान उघाडणी केली, त्यांनाही दणदणीत उत्तर दिलं।
ते म्हणाले, तुम्ही छत्रपती आहात ते आमच्यासारख्या एकनिष्ठ सेवकांच्या त्यागाच्या आणि बलिदानाच्या जोरावर, असं खणखणत्या आवाजात संताजी बोलले आणि सगळा दरबार स्तब्ध झाला. रागानं लालबुंद झालेल्या त्या रौद्राच्या तोंडातून जाळ आणि डोळ्यांमधून ठिणग्या कोसळत होत्या. वास्तविकतः ह्या बुरट्या हरामखोर कारभारांनी त्यांना दरबारातच कैद करण्याचा कट रचला होता, पण ह्या रौद्राच्या अंगाला हात लावण्याचीही एकाचीही हिंमत झाली नाही. त्यांना कैद करायला पुढे आलेले शिपाई त्यांच्या जळत्या डोळ्यांना पाहूनच घाबरून मागे सरकले. सगळा दरबार सटपटला होता. दान दान पावलं टाकत संताजी तिथून बाहेर पडले. संताजींच्या प्रत्येक पावलांशी जिंजीचा दरबार डळमळत होता. संताजी बाहेर गेल्यानंतर सगळ्यांनी सुस्कारा सोडला. छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांचं सेनापती पद काढून घेतल्याची तिथंच घोषणा केली. संताजी आपल्या फौजेसह जिंजी बाहेर गेले. पण आपण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक आहोत, मरेपर्यंत फक्त स्वराज्याचीच सेवा करत राहू, असा त्यांचा जीवनाचा उद्देश होता. आपण एकटेच स्वराज्यासाठी मुघलांशी लढत राहू, भले छत्रपती जरी आपल्या विरुद्ध गेले तरी आपण स्वराज्याची बाजू सोडणार नाही, असा त्यांचा निर्धार होता. वास्तविकतः दरबारातल्या ह्या खडाजंगीमुळे जिंजी दरबाराचे डोळे झणझणीत अंजन घातल्यासारखे खाडकन उघडायला हवे होते. पण त्या जुलबी दरबारानं झोपेचं सोंग घेतलेलं होतं. झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कधीही उठवता येत नाही. तसंच जिंजी दरबाराचं झालं होतं. संताजींच्या ह्या अशा वागण्याचा अर्थ म्हणजे संताजी खरोखरच छत्रपती राजाराम महाराजांना गादीवरून खाली खेचणार आहे, असा कारभाऱ्यांनीच राजाराम महाराजांना पुन्हा एकदा समजावून सांगितलं. मग जिंजी दरबारानं संताजींचा पूर्ण नायनाट करायचा निर्णय घेतला. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वतःचा उजवा हात कापून टाकून अधू होण्याचा अविचारी निर्णय कुटील कारस्थानांना बळी पडून घेतला होता. जिंजीच्या या भरकटलेल्या दरबारात खंडो बल्लाळ चिटणीस ही एकमेव अशी व्यक्ती होती की जी संताजींना पुरेपूर ओळखत होती. पण एकट्या खंडो बल्लाळ चिटणीसांचं या दरबारात काही चालणं शक्यच नव्हतं. खंडो बल्लाळ चिटणीस यांनी संताजींची लगोलगीनं गुप्तपणे भेट घेतली आणि संताजींना सल्ला दिला की आता एकतर तुम्ही मुघलांना जाऊन मिळा, नाहीतर स्वतःला उघड उघड स्वतंत्र घोषित करून स्वतःची एक स्वतंत्र गादी स्थापन करा. तात्पुरतं का होईना तुम्ही अशी एक दुसरी गादी स्थापन करा, किंवा तात्पुरतं का होईना तुम्ही मुघलांना जाऊन मिळा. या वेळेला तुम्ही असा विपरीत निर्णय घेणं गरजेचं आहे, तरच या सगळ्यांचे डोळे उघडतील, तुमचं महत्त्व त्यांना कळेल. मग हे सगळेजण निमूटपणे तुम्हाला नंतर शरण येतील, तुम्हाला सन्मानानं बोलवतील. जिंजी दरबाराची स्थिती आता अशी आहे की निष्ठावंतांना फटके आणि गद्दारांसाठी रेशमी पायघड्या, असा उलटाच न्याय तिथं चालू आहे. मग नंतर तुम्हाला जिंजी दरबार शरण आल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा सन्मानानं बाजू बदला. पण सेनापती संताजींनी कधीच स्वतःच्या जीवाचं मोल मानलं नव्हतं. ते एक लष्करी योद्धा आणि नेता होते, सेनापती होते. मैदानातलं राजकारण ते खेळू शकत होते, पण दरबारी राजकारण त्यांना आयुष्यात कधी जमलंच नव्हतं. दरबारी राजकारण त्यांनी कधी केलंच नव्हतं. दरबारात गोड बोलून पाठीत खंजीर खुपसायची नीती त्यांना कधीच जमत नव्हती आणि जमूही शकणार नव्हती. त्यांच्या मनाला ते कधी पटतही नव्हतं. सरसेनापती संताजी कधीही राजकारणी नव्हते, ते एक महान लष्करी नेता होते. त्यांनी आपल्या स्वभावानुसार वागायचं ठरवलं. त्यांनी खंडो बल्लाळ चिटणीसांच्या या दोनही सल्ल्यांना नाकारलं आणि मग त्यांचे जीवलग मित्र चिटणीस खंडो बल्लाळ चित्रे हळहळत आपले डोळे पुशीत परत गेले. एकट्या पडलेल्या संताजींनी यावेळी जुल्फिकार खानाला धडा शिकवण्याची तयारी सुरू केली. कांचीपुरम जवळच्या आयवारकुट्टी ह्या गावात संताजींच्या 20-25 हजार फौजेचा तळ पडलेला होता. आयवारकुट्टी गावात असताना संताजींना खबर लागली की स्वतः छत्रपती राजाराम महाराज, धनाजी जाधवराव आणि अमृतराव निंबाळकर त्यांच्यावर हल्ला करायला येत आहेत. छत्रपती राजाराम महाराजांना असं वाटलं होतं की आपण जर स्वतः आलो तर बरेच सरदार छत्रपतींवर धार धरणार नाहीत. गादीचा मान राखून हत्यार टाकून ते आपल्या बाजूने येतील. पण तो छत्रपती राजाराम महाराजांचा निव्वळ गैरसमज होता. ते सर्व 20-25 हजारांचं सैन्य संताजींशी एकनिष्ठ होतं. ते संताजींच्याच बाजूने राहिलं. दोन्ही फौजांचा तळ एकमेकांसमोर 3-4 दिवस पडला. संताजींनी माघार घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण छत्रपती राजाराम महाराज आणि धनसिंग जाधवराव आता माघार घ्यायलाच तयार नव्हते. या दोघांसोबत असणारा अमृतराव निंबाळकर या दोघांची कान चांगलेच फुंकत होता. 3-4 दिवस छत्रपती राजाराम महाराजांनी संताजींच्या गोटातून एखादा सरदार फुटून आपल्याकडे येण्याची वाट पाहिली, पण तशी काही चिन्ह दिसली नाही. संताजींचा कुणीच सरदार फुटला नाही. मग छत्रपती राजाराम महाराजांनी हल्ल्याचा निर्णय घेतला. तसं पाहिलं तर छत्रपती राजाराम महाराजांचा स्वतःचा प्रत्यक्ष लष्करी मोहिमांचा फारसा अनुभव नव्हता आणि त्यांनी संताजींवर हल्ल्याचा हुकूम दिला. मग इच्छा नसतानाही संताजींना लढावंच लागलं. संताजींच्या फौजेचं नेतृत्व विठोजी चव्हाण आणि त्यांचे सर्वात लहान सावत्र बंधू शाबाजी घोरपडे हे करत होते. तो महादेव उर्फ नारायण घोरपडे आणि आझम बहादर हा त्यांच्या अलीखान सरदाराचा मुलगा गनिमी कावा रचून बगलेत होते. स्वतः संताजी या युद्धात पिछाडीला थांबले होते.
आणि अनुभवी संताजींच्या गनिमी काव्यात महाराजांची सगळीच्या सगळी फौज अलगद अडकली। धनसिंग जाधवरावांना संताजींचा गनिमी कावा पूर्ण माहिती होता। त्यांना जेव्हा कळालं की आपण संताजींच्या विळख्यात अडकतोय तेव्हा त्यांनी चक्क रणांगणातून पळ काढला। मराठेशाहीचं दुर्दैव असं होतं की स्वराज्याचे नवे सेनापती खुद्द छत्रपतींनाच रणांगणात एकटं सोडून फरार झाले होते, जे संताजींनी कधीही केलं नसतं। छत्रपती राजाराम महाराज आणि अमृतराव निंबाळकरांना गराडा घालण्यात आला आणि महाराजांचं सगळं सैन्य बिथरलं। ते हातातली हत्यारं सोडून पळून गेले। राजाराम महाराज आणि अमृतराव निंबाळकराला संताजींनी कैद केलं। 8-10 महिन्यांपूर्वीच दगाबाजीनं चंदनवंदनगडाच्या पायथ्याशी संताजी असताना अमृतराव निंबाळकरानं हमीदुद्दीन खानासोबत त्यांच्यावर हल्ला केला होता। अमृतराव निंबाळकरच्या या छुप्या हल्ल्यामध्ये धनसिंग जाधवरावांचा मुलगा पतंगराव जाधवराव हा कामी आला होता। पतंगरावनं संताजींच्याच मांडीवर प्राण सोडला होता आणि त्यावेळी संताजींनी अशी प्रतिज्ञा केली होती की मी अमृतराव निंबाळकरला जिवंतच सोडणार नाही। आणि यावेळी अमृतराव निंबाळकर आता आयताच संताजींच्या हाती लागला होता। मग संताजींनी त्याला त्याच दिवशी म्हणजे जून 1696च्या महिन्यात हत्तीच्या पायाखाली दिलं। अमृतराव निंबाळकरच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि कैदेत असणारे छत्रपती राजाराम महाराज हादरले। कदाचित उद्या आपला नतीजा असाच होईल असं राजाराम महाराजांना वाटलं आणि ते हादरले। छत्रपती राजाराम महाराजांना संताजींची फार भीती वाटत होती। संपूर्ण रात्र छत्रपती राजाराम महाराजांनी संताजींच्या कैदेत जागून काढली। उद्या दुसरा दिवस उजाडतात संताजी आपल्याला मृत्यूदंड देणार याबद्दल छत्रपती राजाराम महाराजांना शंकाच नव्हती। कारण जर संताजी छत्रपती राजाराम महाराजांच्या ताब्यात सापडले असते तर राजाराम महाराजांनी त्यांना मृत्यूदंडच द्यायचा असं ठरवलेलं होतं। पण दुसऱ्या दिवशी आश्चर्य घडलं। संताजी आपले हात रुमालात बांधून महाराजांसमोर मुजरा करायला हजर झाले। त्यांनी महाराजांची माफी मागितली आणि मोठ्या सन्मानपूर्वक त्यांना जिंजीला पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि स्वराज्याचे एकनिष्ठ संताजी स्वतः फौज घेऊन जुल्फिकार खानाच्या माग संताजी अगदी हात धुवून लागले होते। जुल्फिकार खान तंजावर इथं वेढा घालायला गेला होता तेव्हा संताजी त्याच्या पाठोपाठ तंजावरला गेले। मागून संताजी येतो हे पाहताच जुल्फिकार खानानं अर्कॉटकडे पळ काढला। तंजावर इथं संताजींना समर्थ रामदास स्वामींचे शिष्य मेरू स्वामी भेटले। मेरू स्वामींनी संताजींना एक सुंदर राममूर्ती भेट दिली। यावेळी जुल्फिकार खानानं संताजींसमोर मुघलांना सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला, पण तो त्यांनी नाकारला। राजकारणी चाली संताजींना कधी आयुष्यात जमल्या नव्हत्या आणि त्या जमणारही नव्हत्या। संताजींनी जुल्फिकार खानाचा प्रस्ताव ठोकरून अर्कॉटला घट्ट वेढा घातला आणि इकडं पराभूत झालेले छत्रपती राजाराम महाराज आणि धनसिंग जाधवराव यांनी फार मोठी फौज गोळा केली। कारभाऱ्यांनी आपल्या कुटील डोक्यांचा वापर करून संताजींच्या पथकातले एक एक सरदार फोडून आपल्याकडे वळवायला सुरुवात केली। स्वतः छत्रपती राजाराम महाराज सरकारी शाही शिक्क्यानं फरमानं देत होते। स्वराज्याचा सर्वात मोठा गद्दार राजद्रोही असा संताजींचा उल्लेख होत होता। छत्रपती राजाराम महाराजांनी आपला जिवलग मित्र जुल्फिकार खान जो आता अर्कॉटच्या संताजींच्या वेढ्यात अडकला होता त्याला आतून रसद पुरवायला आणि मदत पोहोचवायला सुरुवात केली। ऑगस्ट 1696 ते ऑक्टोबर 1696 हे तब्बल 3 महिने संताजींनी जुल्फिकार खानाला अर्कॉटच्या वेढ्यात घट्ट धरलं होतं। पण ऑक्टोबर 1696 पर्यंत कुटील कारभारी संताजींच्या फौजेतले बरेच सरदार पितवण्यात यशस्वी झाले होते। राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानाला भक्कम रसदही पुरवण्याचं काम केलं होतं आणि परिणामी जेव्हा ऑक्टोबर 1696ला जुल्फिकार खान गडीबाहेर येऊन लढला तेव्हा संताजींच्या सरदारांमध्ये अंतर्गत फितुरी माजली होती आणि संताजींचा त्यामुळे दणदणीत पराभव झाला। मराठेशाहीचं किती दुर्दैव होतं मित्रांनो हे पहा। स्वराज्याचा छत्रपती स्वराज्याच्या सेनापती विरुद्ध जो स्वराज्याच्याच बाजूने लढतोय त्याचा पराभव होण्यासाठी शत्रूला आतून मदत करत होता। स्वतःच्याच सरदारांना माघार घ्या, पराभूत व्हा म्हणून आदेश देत होता। जुल्फिकार खानाकडून पराभव झाल्यामुळे संताजींनी माघार घेतली आणि ते महाराष्ट्राकडे निघाले। आता संताजींच्या मागावर जुल्फिकार खान, धनसिंग जाधवराव हे दोघेही लागले। त्यावेळी औरंगजेब अगदी खुशीत हसत होता। वारंवार आकाशाकडे हात करून परमेश्वराचे आभार मानित होता। औरंगजेबानंही मग महाराष्ट्रात संताजींचा मार खाऊन सुजलेले सरदार गाझी उद्दीन फिरोज जंग आणि लतफुल्ला खान यांना संताजींचा शोध घेऊन त्याला संपवण्याची आज्ञा दिली। महाराष्ट्राकडे निघालेल्या संताजींकडे यावेळेपर्यंत फारच कमी फौज शिल्लक राहिलेली होती। अशा परिस्थितीत धनसिंग जाधवराव आणि हनुमंतराव घोरपडेंनी 20,000 उमद्या फौजेनिशी संताजींवर मागून हल्ला केला। विजापूर जवळ संताजींचा डिसेंबर 1696 मध्ये भयंकर पराभव झाला। संताजींना नाईलाजानं माघार घ्यावी लागली होती। अत्यंत थोड्या फौजेनिशी ते महाराष्ट्रात निघाले। महाराष्ट्राचं दुर्दैव असं होतं की यावेळी संताजींचा बिमोड करण्यासाठी धनसिंग जाधवरावांनी औरंगजेबाचा सरदार गाझी उद्दीन फिरोजजंग याच्याशी हातमिळवणी केली होती। मसवडचा सुभेदार नागोजी माने हा आतून अगोदरच मोगलांना मिळालेला होता।
त्यानं आपल्या मेवण्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संताजींचा शिरच्छेद करून ते मुंडकं बादशहाला पेश करून लाखो रुपयांचं इनाम मिळवण्याची प्रतिज्ञाच करून टाकली होती. नागोजी मानेही आता संताजींच्या मागावर होता. मुघलांची 20,000 आणि स्वराज्याची 20,000 अशी एकूण 40,000ची फौज रात्रंदिवस फक्त संताजींनाच शोधण्यासाठी तैनात केली गेली होती. पिसाळलेल्या जंगली कुत्र्यांसारखा ते संताजींचा मागोवा घेत हिंडत होते. संताजी कुणालाच हाती लागत नव्हते. सगळ्यांना हुलकावणी देऊन ते महाराष्ट्राच्या साताऱ्याच्या माऊलीच्या परिसरात आले. संताजींचे एकनिष्ठ माणसं त्यांना मदत करत होते. त्यामध्ये द्वारका आणि बाजी जाधव देशमुख हेही होते. संताजी 40,000 फौजेला हुल देत आपल्या थोड्या सैनिकांसह वणवण हिंडत होते आणि विशेष म्हणजे अजूनही स्वतःला ते स्वराज्याचा सेनापतीच समजत होते. स्वतःचा सरकारी शाही शिक्का वापरून हुकूम काढत होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वराज्याचे सगळेच सैनिक संताजींचा हुकूम अजूनही पाळत होते. तेही संताजींना अजून स्वराज्याचा सेनापतीच मानत होते आणि धनसिंग जाधवराव त्यामुळं आणखीनच चिडत होते. 40,000 फौजेला हुलकावणी देत संताजी खटाव, इचलकरंजी, कापशी, दुधवावी, गिरवी, बाळवणी, मिरज इत्यादी परिसरात फिरून आपल्या जहागिरीचा कारभारही अगदी चोख पाहत होते. तिथला न्यायनिवाडाही करत होते. इनाम आणि दानपत्र देत होते. बक्षीसपत्रही सही शिक्षांसह देत होते आणि आश्चर्य म्हणजे ते तंतोतंत अंमलातही आणले जात होते. संताजींनी यावेळी शंभू महादेवाच्या डोंगर रांगांचा आश्रय घेतला होता. त्या दुर्गम डोंगर रांगांमध्ये जाऊन आपल्या जहागिरीचा चोख कारभार ते बघत होते. आता संताजींकडे फक्त 4-5 हजार सैनिकच उरलेले होते आणि अशाच प्रतिकूल परिस्थितीत एप्रिल 1697चा महिना उजाडला. अमृतराव निंबाळकरचा भाऊबंद असणाऱ्या हनुमंतराव निंबाळकरांनी त्यांच्या 20,000 फौजेसह दहीगाव इथं संताजींना घेरलं. दहीगावच्या या लढाईत संताजींची फारच वाईट अवस्था झाली. 50 विश्वासू जोडीदारांसह ते कसेबसे निसटण्यात यशस्वी झाले. शंभू महादेवाच्या डोंगर रांगांमध्ये लपून छपून संताजी आपला जीव वाचवत हिंडू लागले. आपले हे वाईट दिवसही निघून जातील आणि आपण पुन्हा सन्मानाने परत स्वराज्याला सामील होऊ अशी त्यांना आशा होती. पण 40,000 सैनिक रात्रंदिवस संताजींना पिसाळलेल्या कुत्र्यासारखं शोधत होते. नागोजी मानेनं आपली माणसं जागोजागी पेरून ठेवलेली होती. तसंच दऱ्याखोऱ्यांमध्ये लपता लपता आणखी 3 महिने उलटले. जून 1697च्या महिन्यात बाजी जाधव देशमुखांची 16 वर्षांची तरुण सुंदर विरांगना मुलगी द्वारका हिनं एक विलक्षण हट्ट धरला की तिला संताजींसोबत लग्न करायचंय. या भयंकर वाईट परिस्थितीत संताजींची काळजी घ्यायला त्यांच्या जवळचं कोणतरी माणूस पाहिजे. त्यांच्या जेवणा खाण्याची सोय करायला त्यांचं जवळचं माणूस पाहिजे आणि मी ते सगळं करीन. संताजींनी द्वारकाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण द्वारकेनं लग्न करीन तर संताजींशी नाहीतर आयुष्यभर बिन लग्नाचीच राहीन अशी प्रतिज्ञाच केली होती. द्वारकेनं संताजींना तुमची काळजी घेण्यासाठी तुमचं कोणीतरी जवळचं माणूस पाहिजे असं समजावून सांगितलं. मग संताजी द्वारकेच्या प्रेमापुढे झुकले आणि जून 1697च्या महिन्यात शंभू महादेवाच्या डोंगर रांगामधील एका शंकराच्या मंदिरात मोजक्या माणसांच्या उपस्थितीत त्यांनी द्वारकेसोबत गंधर्व विवाह केला. तिथल्या दऱ्याखोऱ्यातल्या एका दुर्गम भागातल्या गुहेत जिला आज संताजी बाबांची गुहा आणि त्या भागाला संताजी बाबाचा दरा म्हणून ओळखलं जातं त्या गुहेत त्यांचा औट घटकेचा संसार थाटला. या बिकट अवस्थेत संताजींसोबत त्यांचा दत्तक पुत्र नारायण घोरपडे, भाऊ शाबाजी घोरपडे हे सावलीसारखे असायचे. राऊतांची आणि जाधवांची ही 50 माणसं संताजींच्या सोबत होती. संताजींचं द्वारकेसोबत लग्न होऊन जेमतेम महिनाही झाला नसेल की नागोजी मानेला संताजींचा सुगावा लागला. संताजी कुठल्या गुहेत राहतात, त्यांची दिनचर्या काय असते यासाठी त्यानं माणसं पाळतीवर ठेवली होती. संताजी रोज पहाटे उठून एकटंच ओढ्यावर सूर्याला अर्ध देण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांच्यासोबत कोणी नसतं अशी नागोजी मानेला खबर लागली होती. मग त्यानं तशी नाकेबंदी केली. त्यानं तशी आपली माणसं पहाटेच पेरून ठेवली. संताजी सूर्याला अर्ध देण्यासाठी ज्या ओढ्यात जायचे तो ओढा त्यांच्या गुहेपासून साधारणतः 2-1 किलोमीटर अंतरावर होता. संताजींच्या गुहेसमोर एक मोठा डोंगर असल्यानं सूर्याची किरण तिथं लवकर पोहोचत नव्हती. म्हणून सूर्याला अर्ध देण्यासाठी संताजी रोज पहाटे उठून चालत 1.5-2 किलोमीटर एकटेच जायचे आणि संताजींची हीच वेळ नागोजी मानेनं साधली. जुलै 1697च्या पहिल्या आठवड्यात एक दिवशी पहाटेच उठून संताजी गुहेतून बाहेर पडले. नेहमीप्रमाणे 1.5-2 कोसांच्या अंतरावर असणाऱ्या ओढ्यात जाऊन एकटेच सूर्याला अर्ध्य देत होते. उगवणाऱ्या सूर्याला मोठ्या भक्तिभावानं त्यांनी पाण्याची ओंजळ सोडली. त्यावेळी ते निशस्त्र होते. एकट्या नरसिंहाला 100-200 कुत्र्या कोल्ह्यांनी आजूबाजूनी घेरलं होतं आणि निशस्त्र संताजींवर सपासप वार होऊ लागले. ओढ्याचं पाणी संताजींच्या इमानदार रक्तानं लाल लाल होऊ लागलं. निशस्त्र संताजींवर सपासप वार करून त्यांचं मुंडकं धडावेगळं केलं गेलं. संताजींचं धड तिथंच फेकून त्यांचं मुंडकं घेऊन नागोजी मानेनं ते औरंगजेबाला भेट म्हणून पाठवलं. मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर स्वामिनिष्ठ संताजींची हत्या हे स्वराज्यातलं मराठी इतिहासातलं सगळ्यात काळकुट्ट असं दुसरं पान आहे.
ही जळती धगधगती तेजाची शलाका विझवून छत्रपती राजाराम महाराज आणि धनसिंग जाधवरावांनी काय मिळवलं हा एक मोठा प्रश्न आहे। स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक नरवीर सरसेनापती संताजीराजे घोरपडेंना माझा मानाचा कोटी कोटी मुजरा। संताजींच्या हत्येनंतर धनसिंग जाधवरावांनी त्यांची जहागिरी जप्त करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी संताजींचे दत्तक पुत्र नारायण घोरपडे उर्फ नारो महादेव हे पूर्ण संताजी घोरपडेंच्या कुटुंबाचा आधारवड म्हणून उभे राहिले। तिकडे दक्षिणेत असणाऱ्या संताजी घोरपडेंच्या बंधूंनी बहिर्जी घोरपडेंनी स्वराज्याविरुद्ध बंडखोरी केली आणि ते मुघलांना जाऊन मिळाले। बहिर्जी घोरपडेंना औरंगजेबानं संदूर, गदग, गुत्ती आणि विजयनगर या भागातली सगळी जहागीर दिली। नारायण घोरपडे संताजींचं संपूर्ण कुटुंब घेऊन बहिर्जींच्या आश्रयाला दक्षिणेला गेले आणि पुढचे 3 वर्ष ते तिथंच राहिले। सन 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं। महाराणी तारा राणींनी स्वराज्याची जबाबदारी स्वीकारली। ज्यावेळी संताजींचा खून झाला त्यावेळी द्वारका गर्भवती होती। संताजींचे मोठे पुत्र राणोजी निपुत्रिकच होते। द्वारकेला मुलगा झाला आणि त्याचं नाव पिराजी घोरपडे ठेवण्यात आलं। यावेळी स्वराज्यातल्या सगळ्यांनाच जाणीव झाली होती की संताजी घोरपडेंसारख्या एकनिष्ठ माणसाचा बळी घेऊन आपण काहीच साध्य केलं नाही आणि आपण स्वराज्याची फार मोठी हानी केली। आपल्या चुकांचा स्वराज्यातल्या सगळ्यांनाच पश्चाताप होत होता। महाराणी ताराबाई साहेबांनी आवाहन करून नारो महादेव आणि संताजींच्या कुटुंबियांना पुन्हा स्वराज्यात सन्मानानं परत आणलं। संताजींच्या कुटुंबियांना त्यांनी इचलकरंजी कापशी इथली सगळी जहागीर परत दिली। द्वारकाबाईंच्या नावावर कापशीची जहागीर करण्यात आली तर नारो महादेवाच्या ताब्यात इचलकरंजीची जहागीर आली। संताजींचे दत्तक पुत्र नारायण घोरपडे आणि मुलगा राणोजी घोरपडे हे स्वराज्याच्या सेवेत मोठ्या मोठ्या मोहिमांवर गेले। दुर्दैवानं संताजींचे पुत्र राणोजी यांना स्वराज्याच्या एका मोहिमेवर असताना 1702 साली वीरगती प्राप्त झाली। पण यानंतर नारायण घोरपडे आणि द्वारकाबाईंनी खूप तलवार गाजवली। द्वारकाबाई स्वतः तलवार घेऊन घोड्यावर बसून लढायच्या। मेरू स्वामींनी संताजींना दिलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना द्वारकाबाईंनी कापशीमध्ये केली होती आणि कापशीमध्ये त्या राममूर्तीच्या सन्मानार्थ एक भव्य रामनवमी आयोजित केली गेली, जी अजूनही आयोजित होते। संताजींचा दुसरा मुलगा पिराजी हाही महापराक्रमी निघाला। त्यानंही फार कमी वयात तलवार हातात घेतली आणि तो बापासारखाच शूर निघाला। औरंगजेबच्या मृत्यूनंतर सन 1708 साली स्वराज्याच्या 2 स्वतंत्र गाद्या झाल्या। एक कोल्हापूरची गादी आणि दुसरी साताऱ्याची गादी। स्वराज्याची विभागणी झाली होती। नारायण घोरपडे आणि द्वारकाबाई घोरपडे या मायलेकांनी यावेळी सुंदर राजकारणी चाली खेळल्या। नारायण घोरपडे यावेळी शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथ भटांचे व्याही बनले होते। पराक्रमी बाजीराव पेशव्यांची बहीण आता त्यांची सून होती। नारायण घोरपडे हे सातारकरांच्या सेवेत गेले तर द्वारकाबाई पिराजींसोबत कोल्हापूरकरांच्या सेवेत गेल्या। या 2 मायलेकांनी म्हणजे नारायण घोरपडे आणि द्वारकाबाईंनी आपले संबंध शेवटपर्यंत उत्तम ठेवले। दोन्ही गाद्यांपासून घोरपडे कुटुंबियांचा फायदाच करून घेतला। नारायण घोरपडेंच्या प्रभावामुळे आणि द्वारकाबाईंच्या प्रभावामुळे वयाच्या केवळ 18व्या वर्षीच पिराजींना कोल्हापूरच्या गादीचा सरसेनापती म्हणून नेमणूक मिळाली। तसंच नव्हे तर नंतर पिराजींचा मुलगा राणोजी म्हणजे संताजींचे नातू हेही कोल्हापूर गादीचे सरसेनापती बनले। नारायण घोरपडे, राणोजी घोरपडे पहिले, पिराजी घोरपडे, द्वारकाबाई घोरपडे, राणोजी घोरपडे दुसरे या सर्वांनी संताजी घोरपडेंच्या नावाची पताका कायम फडकावत ठेवली। स्वराज्याची खूप सेवा केली। आपण महापराक्रमी सरनोबत माळोजी रावांचे सरसेनापती संताजी रावांचे वंशज आहोत हे त्यांनी जागोजागी सिद्ध केलं। मित्रांनो, आपण माझ्या सरसेनापती संताजी घोरपडेंचं संपूर्ण चरित्र या 7 भागांच्या मालिकेला अगदी भरभरून प्रतिसाद केला। माझ्यावर प्रचंड प्रेम केलं। आपल्या या प्रेमानं आणि प्रतिसादानं मी अगदी भारावून गेलो आहे, सदगतीत झालो आहे। माझ्या चॅनलवरचं तुमचं असणारं हे प्रेम पुढेही तसंच ठेवावं अशी आपल्याला नम्र विनंती। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय संताजी। मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या। आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे। मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। आपले खूप खूप धन्यवाद।